कारणाने इथं भूतलावर आलो याची कारण अशी भगवंतांनी पाठवलं. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हटलं की कुठून तरी विशिष्ट ठिकाणाहून आलेले आहे. कशा करता आले तर बोलिले ऋषी साच भावे वर्तात. जे ऋषी मुनींनी सांगितलं ते वर्तन करून दाखवण्याकरता आले. कारण यद्यदाचरती श्रेष्ठ तत्वदेव तरुजना येत वडील जे करती तया नाम धर्म ठेविती एर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आधी केले मग सांगितले असं संतांचं जीवन असते. नाथबाबाकडे एक म्हातारी गेली आपल्या नातवाला घेऊन पैठणला. सांगितलं काय आजी कसं काय काय नाही. म्हणलं हा नातू ऐकत नाही, एवढं गोड खातो, सतत त्याला गोड लागते, सतत गोड लागते, पुरणपोळी मागतो. मग नाथबाबाने सांगितलं बाळ जास्ती गोड खायचे नाही, दात किडतात, आजार होते, पुरणपोळी खायचे नाही. उलट जास्ती खायला लागला तो. 8 दिवसांनी पुन्हा म्हातारी आली. म्हणलं बाबा तुम्ही सांगितलं त्याला पण तो नाही ऐकत. अरे मग नाथबाबांनी विचार केला आपल्याला पुरणपोळी बंद केली पाहिजे. मग नाथबाबांनी पुरणपोळी खायचं बंद केलं. मुलावर 4-8 दिवसात लगेच फरक झाला. आपली क्रिया तशी असली की संतांचे शब्द हे कानापासून मनापर्यंत का जातात तर ते अनुभवाचे असतात, तपश्चर्याचे असतात आणि कृतीतून सिद्ध झालेले असतात. म्हणून त्या शब्दाचा परिणाम होत राहत असतो. बाकीचं किती तुम्ही बोलले तर परिणाम होत नाही. एक मनुष्य फार विद्वान होता. दारूबंदीचं काय त्याच्याकडे एक काम दिलं होतं व्याख्यान करायचं. 2-2 तास दारूबंदीचं व्याख्यान त्याचं. इतकं सुंदर काय मध्ये पाणी प्यायचं, बाकी आमच्यासारखं खडीसाखर खात राहायचा. व्याख्यान इतकं देत होतं की माणसं म्हणत नाही खरं आपण ते सांगतात ते बरोबर आहे. पण दुसरा म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे तुला दाखवू का म्हणले. अरे म्हणले याला बोलण्याकरताच दारू प्यावं लागते अगोदर. दारू घेतल्याशिवाय त्याला दारूबंदीचं बोलताच येत नाही काही. आणि कसं काय लोकांवर परिणाम होईल. लोकांवर परिणाम होत नाही. परिणाम होण्याकरता संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नवे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराचा त्यांनी कधी विचार केला नाही. म्हणून या पुण्यरूपी धर्माची वाढ केली आणि सर्वांना पुण्यवान केलं. पुण्यवानाचं कामच हे असते. त्यांच्या सहवासात त्यांच्या नावात आपणही पुनीत होऊन जातो. पुनीत केले विष्णुदासी सवे त्यांच्या किंवा पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची. सज्जन संत गुरु हे प्रसंगोपात शब्द बदललेले आहेत. आज गुरुचा दिवस आहे. आज गुरुतत्व हे अतिशय पृथ्वीच्या जवळ आलेलं आहे. गंगेचं स्नान केलं तर पुण्य लागतेच,
पण विशेष तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर केलं तर अधिकस्य अधिकम फलम. तसं रोज तुम्ही गुरुची पूजा करत असाल, पण आज हे गुरुतत्व हे सर्वांच्या जवळ आलेलं आहे आणि त्याचा आज फायदा निश्चितच होत राहते. म्हणून ज्यांनी त्यांनी निष्ठेने आपापल्या श्रीगुरूंच्या चरणी अशी दृढ भावना ठेवणं हे सगळं महत्त्वाचं आहे. नाही तर मग गुरुची विद्या गुरुला दान. एक गुरु गेले शिष्याकडे, त्यांच्या चांदीच्या खडावावर गुरु आत बसले, शिष्याने त्या खडावा घेतल्या आणि तिसऱ्याजवळ देऊन टाकल्या सोनाराच्या दुकानात. आणि त्या पैशाचं आणलं सगळं सामुग्री आणली, खाण्यापिण्याची, वस्त्र वगैरे. आणि गुरुची अशी पूजा केली, जेवण, श्री बालाजीचा बेत, त्याच्यानंतर कपडे भारी भारी. गुरुजी म्हणतात, अरे म्हणले बाबा शिष्या फार चांगला कार्यक्रम केला. म्हणले गुरु आपल्या पायाचा प्रसाद. गुरुच्या लक्षातच ये ना, गुरुच्या लक्षात येत नाही कधी कधी शिष्य कशी फाईट मारतात. अरे म्हणलं काय जेवण स्वादिष्ट झालं, हे एवढं भारी भारी वस्त्र आणले. गुरु महाराज आपल्या पायाचा प्रसाद. लक्षातच येईना. ज्यावेळेस कार्यक्रम झाला आणि पादुका पायाला लागले, पादुका तुम्हाला तर सांगितलं तुमच्या पायाचा प्रसाद. म्हणले माझ्या खळा विकूनच केलं काय. म्हटलं मग काय करायचं तर मग. तर असा गुरु शिष्यपणा नाही उपयोगाचा. म्हणजे याचा अर्थ उपवासरान गुरुला द्या असंही नाही. तुमचं भागवा, भविष्याकरता ठेवा, राष्ट्राचा विचार करा आणि मग धर्मसेवाही करत राहा. नुसतं सगळं आपल्यापुरतं केलं त्याचा उपयोग होणार नाही. पण काही माणसाला सवय असते, माणसाला असते हे बैल नाही राहिले आता एवढे, नाही तर काही बैलाला सवय. गावाने चारा टाकला का काही काही बैलाला अशी सवय असते, आपल्या पुढचं नाही खात, त्याच्या पुढचं खातात. आणि त्याच्या पुढचं सगळं संपलं, इकडचं खायला लागलं त्याला शिंगाने मारतात. बरं काही हरकत नाही बाबा, त्याचंही खा तुझंही खा, पण तुला तुझं खावत नाही. आणि तू उपाशी आहे ना, उपाशी राहिला, त्याला तरी खाऊ दे. नाही नाही, त्याला वाटतं आपण नंतर खाऊ, त्याला खाऊ देत नाही आणि रायाला नीट राहू देत. म्हणून हे सगळं माझं ते माझं, तुझं ते माझं, हे तत्व आपल्याला श्रीगुरु शिकवत असतात. म्हणून आज गुरुची पूजा हे महत्त्वाची आहे. ही गुरुपौर्णिमा आहे. तेव्हा संत हे वैकुंठामध्ये राहणारे असतात. पण कारण आज तुम्ही कुठल्या कारणाने इथं आलात, म्हणजे गुरुपौर्णिमेचं हे कारण आहे. संत हे समाजाचे मायबाप आहेत. बघा तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ना, आपण व्यवहारामध्ये पाहिलं तर आईचं नातं वेगळं आहे, वडिलांचं नातं वेगळं आहे. आता आमच्या मातोश्री आहेत, स्वामींचे पिताश्री मातोश्री बसले तिथं. आई म्हणजे पिता होत नाही, पिता म्हणजे आई होत नाही, पण लाड होते. काही मुलाला अशी सवय असते, वडील घरात आले की त्या वडिलाला ते आई म्हणतात आणि आईला बाबा म्हणतात. पाहुणे आले म्हणले असं कसं काय, नाही म्हणले तू लाड असं कसं फंटूस लाड करावा, पण कसा करावा हे तर कळलं पाहिजे की नाही. म्हणून आईला मुलगा प्रेमाने बाबा म्हणत असेल, बाबाला आई म्हणत असेल, पण आई म्हणजे आई, बाबा म्हणजे बाबाच असते. हे नातं दोन्ही एकत्र येत नाही. पण संतांचं हृदय असं आहे की दोन्ही नातं एकत्र येतात. आता आई आणि वडील थोडक्यामध्ये लक्षात देण्याकरता सांग. जे भीती नष्ट करतात त्यांना वडील म्हणतात आणि जे दुःख नष्ट करत असते तिला आई म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये कीर्तन होत, एक शेतीचं काम करून याला उशीर झाला, पाऊस पडत होता, थोडा पाऊस पडत होता, बॅटरी नाही काही नाही, निघाला गडबडीत. कीर्तन ऐकायचं आपलं झालं पाहिजे म्हणून गडबडीत निघल्या त्याच्या पुढून साप गेला. त्याचा पाय पडणार तेवढ्यात त्याने अरे बाप रे, मागच्या म्हणतो काय झालं, म्हणले बघ केवढा साप आहे. तिथं आई म्हणतो का, आतला आवाज बरोबर. तिथं अगं आई ग म्हटलं तर आई काय साप मारते थोडीच, आई तर याच्या पुढे पडल. म्हणून तिथं बापाचं काम आहे, वडिलांचं काम आहे, पित्याचं काम आहे. भीती आहे ना, साप चावलं तर मरून जाईल, म्हणून वडील येतील आणि काठीनं मारू शकतील. म्हणून तिथे आपोआपच आतून आवाज येतो अरे बाप रे.
म्हणजे भीती नष्ट करतं ते वडील आणि दुःख नष्ट करते ते आई. हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य होता, असाध्य रोग होता, जीवन पचत होतं. डॉक्टरने सांगितलं घरच्यांना आता घेऊन जा बाबा, आता आमचे प्रयत्न संपले. आणि याने आईला वर्षापासून घराच्या बाहेर काढून दिलं होतं. आणि आजारी पडल्यानंतर यालाही कळेल ना, पण आतून चालू होता, आतलाच आवाज येत होता, आई आई. म्हणजे तिथं वडीलही काम करू शकत नाही, दुःखाचं सगळं निवारण आईच करते. काय लागते बाबा तुला, कपडे स्वच्छ करायचे, जे जे काय असेल ते. भीती नष्ट करतात ते वडील असतात आणि दुःख नष्ट करत असते ती आई असते. संत दोन्ही दृष्टीने एकच आहेत. जन्म मृत्यूची भीती नष्ट करतात म्हणून वडील, आणि ह्या सगळ्या भवसागराचं दुःख, आपलं मरणाची जन्माचं दुःख नष्ट करतात म्हणून आई, आणि मरणाची भीती नष्ट करतात म्हणून वडील. जन्म मरणाचं दुःख जे नष्ट करतात ते आहेत आई वडील. म्हणून त्या संतांना तुकाराम महाराजांनी संज्ञा दिली की संत हे समाजाचे मायबाप आहेत. अभंगाचे तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, तुम्ही संत माया. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, आदरया कारण, अवतार कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, दराया कारण, अवतार तुम्हा. तुम्ही संत माया, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माया, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. आपण आता स्पर्श करत जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात आई बाप हे नातच आहे, पण कृपाळू माय बाप आहे. बरेच आई वडील असतात पण कृपाळू नसतात. आता प्रसंग वाढत राहते म्हणून काय, पण लक्षात येण्याकरता सांगतो. आमचे विजाती बंधू बसले आहेत, संभाजीनगरची घटना आहे. मला वाटतं आम्ही 5-6 दिवसापूर्वी बोललो कोणाला. दोनही शिक्षकाचं मुख्य त्यांना काय म्हणतात शाळेमध्ये, हेडमास्तर, मुख्याध्यापक, दोन्ही मुख्याध्यापक, ते बाई आणि ते बाबाई, एकुलता एक मुलगा, म्हणजे कृपाळू आहे बाप. सांगतो तुम्हाला, कुत्रीचे पिल्लं असले तर कुत्री जवळजवळ 10-15 फूट माणसाला येऊ देत नाही तिथं. पक्ष्याचे पिल्लं असले तर ते वर काय काय करतात. मुलगा आजारी पडला, दवाखान्यात नेला आणि बरेच पैसे लागणार होते. दोघांची काहीतरी बोलणं झाली कुरबुर. संसारात भांडणं होतात, पण भांडणं कुठपर्यंत करायचे हे ध्यानात घेतलं पाहिजे, त्याला संसार म्हणतात. नाही तर कोर्ट कचऱ्या करून होत काय, त्याचा उपयोग होत नाही. मग आता त्या खर्च कसा काय करायचा. एक तर त्यांची कुरबुर झालेली होती. भांडणं अवश्य करा, पण घर बिघडणार नाही याची काळजी घ्या.
देवस्थान असू द्या, गाव असू द्या, भांडणाशिवाय मजाच येत नाही. परंतु बिघडे होता कामा नये. ठला विठाला मग महाराज असो का कोणी असो, सगळ्यांना हे गणित सगळ्याला लागू आहे. ते दोन्ही शिक्षक बघा, गुरुजन म्हणतो ना आपण. आणि मग त्यांनी सांगितलं पैसे कोण नाही. म्हणले मी माझ्या खात्यातले नाही पैसे काढणार, दोघांचे खाते वेगळे. अति पैसा असलं की प्रेम संपत असते. आणि देवाला प्रार्थना करायची की फक्त नडणार नाही एवढा पैसा द्या आम्हाला. मग त्यांनी सांगितलं तुझ्या खात्यावरचे तुम्ही तुमच्या खात्यावरचे, मी माझ्या खात्यावरचे नाही काढणार. मग जर दोघांनी विचार केला असता मग माझे निम्मे तुमचे निम्मे तरी जमलं असते की नाही. पण दोघांच्या हेकेखोरपणामध्ये कोणीच पैसे दिले नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने सांगितलं की मुलगा गेला. मग एकुलता एक मुलगा, तुमच्या पैशाला काय चाटायचे का? नोकरी, पैसा, पॅकेज याच्याकडेच माणसं मागे. देऊ देवा द्रव्यानी धान्य, नको देऊ देवा द्रव्यानी धान्य, नको देऊ देवा द्रव्यानी धान्य. तो एक उद्वेग होय देवा, तो एक उद्वेग होय जीवा, होय ती उद्वेग होय देवा, होय उद्वेग होय देवा. आता आपण पारमार्थिक विचार करून आलो. पैसा तर लागतेच, खूप मिळवा, काही हरकत नाही. पण कमीत कमी सामोपचाराने विचार केला पाहिजे. पैसा कोणीच द्यायचे नाही. मुलगा एकुलता एक गेला, मग दोघंही रडत बसले. काय रडण्याला अर्थ आहे? पण माणुसकी संपल असं काहीच आपल्याजवळ जास्ती असता कामा नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, आमचे संत आमचे गुरु महाराज आईबापाचं प्रेम तर देतातच, पण कृपाळू आहेत. नाही तर माय बाप जरी सर्पिनिका बोका, त्यांच्या सवे सुखा न पवे बा. ते सर्पिन एका बाजूने आपले अंडे विहीत जाते आणि येताना खात जाते. एखाद्या बाजूला सटकलं तर त्याचा साप होते, नाही तर आपल्याला आंघोळच करू दिलं नसतं सापाने. एवढे झाले असते. बोक्या त्या पिल्लाचं वडीलच असतं ना, पण त्या बोक्याच्या धाकाने मांजर पिल्ल किती ठिकाणी लपवत असते. म्हणून संत समाजाचे मायबाप आहेत, पण कृपाळू मायबाप आहेत. अशा कृपाळू मायबापाचं काय वर्णन करावं माझ्यासारखं पतिताने आता स्पर्श करत चालू. कायमी पतित कीर्तिवान, पतित पतित परिमी त्रिवाचा पती. किती पतित आहे मी, तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ ते पाशी. शेंडीपासून अंगठ्यापर्यंत मी अपराधीच आहे. माझ्यासारख्या अपराधी माणसाने अशा थोर संतांचं काय वर्णन करावं की महाराज खरोखर आपलं वैकुंठातून येणं ह्याच कारणाकरता झालेलं आहे. हे दुसऱ्या चरणात सांगितलं, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव. मोठी माणसं कारणाने येत असतात, विनाकारण कोणी येत नाही. जिल्हाधिकाऱ्याला निमंत्रण दिले पण नाही आले. पण त्या गावात जर कुठे काही दंगल झाली, काही जळपोळ झाली तर पहिल्यांदा जिल्हाधिकारी येतात आणि सगळा फौजफाटा घेऊन येतात. मग एकाने सांगितलं, साहेब आम्ही तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस तुम्ही नाही आले ना, आता कसे काय आले? आम्ही तर काही बोलावलं नाही. अरे बाबा, येण्याचं कारण आज झालं की जाळपोळ झाली, दंगल झाली. पण मोठी माणसं कारणाने येत असतात आणि जे विनाकारण फिरत असतात ते छोटी माणसं असतात. काहीच कारण नाही, याचं दार त्याचं दार आणि मेल्या माझ्या तुतरात मार, काही उपयोग नाही त्याच्या. विनाकारण कामा वाचून घरी कोणाच्या मुडीचं बाळा जाऊ नये. कामाशिवाय कोणाच्या घरी गेले तुमची किंमत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे कारणाने येतात. कोणतं कारण? आता आमचे धोंडा महाराज गोड दृष्टांत सांगायचे. एक भिक्षा मागणारा मनुष्य होता मनमाडच्या स्टेशनवर. नागपूरला गाडी चालली होती. एक शेठजी उद्योगाकरता निघाले, ते नागपूरच्या गाडीत बसले आणि हा भिक्षा मागणारा नागपूरच्या गाडी. पण त्यांचा फोन आला की नागपूरचं तिकीट कॅन्सल करा, पण आता कोल्हापूरला तुम्हाला गेलं पाहिजे.
मग त्याने ते तिकीट कॅन्सल केलं की म्हणजे जाऊ दिलं आणि कोल्हापूरचं तिकीट काढून कोल्हापूरच्या गाडीत बसला. थोड्या वेळाने हा भिक्षा मागणार आहे तिथेच गेला. मग त्याने सांगितलं का रे बाबा, मी नागपूरच्या गाडीत जात होतो तर तू त्या गाडीत होता, मी आता कोल्हापूरच्या गाडीत आलो तर तू या गाडीत आहे. धुंडा महाराज फार सुंदर सांगायचं. तर म्हटलं अहो शेठजी, नागपूर क्या और कोल्हापूर क्या, कहीं जाकर भिकही मागणं आहे. आमचं थोडंच कोणी वाट पाहते तिथं की या या तुमच्याकरता आम्ही सगळं तयार ठेवलं. म्हणजे एक मनुष्य फिरतो व्यापाराने उद्योगाने आणि दुसरा फिरतो भिक्षाने. त्याला विनाकारण, कारण आणि विनाकारण दोन गोष्टी आहेत. तर विनाकारण आपलं काही होता कामा नये. विनाकारण द्यायला नुसतं यावत जीवन सुखद जीवी असं जर केलं तर विनाकारण होईल. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच करी हाव संसारी. म्हणून कारणाने येतात संत. कोणतं कारण? उद्धाराया जन जड जीव, जड जीवांचा उद्धार करणं. जड जीवांचा उद्धार करण्याकरता त्यांनी काय केलं? ह्या समाजामध्ये भक्तिभावाची वाढ केली. बोलतो जरा माफ करा, आता पत्रकार बांधवाने मात्र बाकी काही करायचं नाही. चार नाम विठोबा. समाजामध्ये भक्ती वाढवली, श्रद्धा वाढवली आणि धर्माची वाढ केली. आपोआप माणूस माणसाशी एकरूप व्हायला लागला. म्हणून संतांचं जीवन हे चंदनासारखं आहे. या या वर बसा, इकडे चंदनासारखं आहे हे शेवटच्या चरणात. सुखमाने गुण चंदनाचे अंगी, सुखमाने गुण चंदनाचे अंगी, सुखमाने गुण चंदनाचे अंगी, सुखमाने गुण चंदनाचे अंगी. पैसे तुम्ही जगी संत जन, पैसे तुम्ही जगी संत जन म्हणा, पैसे तुम्ही जगी संत जन, पैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा आहेत गडाख पाटील आहेत, अण्णा आहेत, सगळ्या पक्षाची नेते मंडळी इथं आलेली आहेत. नेता भक्त
आणि सर्व कार्यक्रम सगळ्या मिळून देशाचा विकास होत असतो. सर्वांकडून ह्या देशाचं हे सर्व विकासाचं तत्व असंच दृढ होत राहावं ही आपण शुभेच्छा व्यक्त करूया. तुकाराम महाराज म्हणतात, आपलं जीवन चंदनाप्रमाणे आहे. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या कधी कधी सुगंधामुळं मोठमोठे साप त्याला असं वेळखा मारून राहत असतात. ऐसे घोर भुजंग पाडसी जनाजे धावती. पाला जर तोडला तर त्यालाही तो सुगंध प्राप्त होतो. रूप बदलत नाही पण गुण बदलतात. बरेच माणसं रूप बदलण्याकरता घरात आरसा, दारात आरसा, खिशात आरसा आणि एवढंच जर दिवसातले 6 घंटे चांगलं दिसण्यातच घालवतात. शेवटी मित्राला विचारलं, बाबा मी कसा दिसतो? म्हणले खरं सांगू का? म्हणले तुझ्या तोंडाला पाहून माणसाला वखर येईन. मग काय उपयोगाचं त्याच्यात? हे सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्याला बदल करायचा, तो गुणाचा बदल करायचा आहे, क्रियेमध्ये बदल करायचा आहे. बाकीचा किती बदल केला तर तो बदल फार काही शाश्वत काळ टिकत नसते. आंतरिक बदल. चंदन काय करते? बोरी बाबडीची झाडं आपल्यासारखी करत नाही फोटोत काढले तर, पण गुण मात्र देत असते. यांना जसा सुगंध आहे तसं त्यांना सुगंध आहे. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. एकच दृष्टांत सर्वांना माहिती आहे. वाल्या कोळी महर्षी नारदांना मारण्याकरता निघालेला होता. म्हणजे खैराचं झाड म्हणा. पण वाल्या कोळावर ज्यावेळेस नारदाची कृपा झाली त्यावेळेस त्या वाल्या कोळाचे वाल्मिक ऋषी बनले. म्हणजे त्याचे जात धर्म तोच ठेवला, पण गुण बदलून टाकले. वृत्ती बदलणं हे संतांचं काम आहे. म्हणून महाराज, आपण जगात जे आलेलं आहात, वास्तविक आपलं वास्तव्य वैकुंठात आणि जगाचा उद्धार करण्याकरता तुम्ही आला. म्हणून खरे समाजाचे मायबाप आहात. आणि इथे येऊन तुम्ही फक्त भक्ती, भाव, धर्म आणि सुख ह्या गोष्टीची वाढ केली, समाज सुखी केला, आनंद केला. म्हणून आपणही सुगंधी आहात आणि समाजालाही आपण सुगंधी केलेला आहे. आपणही सुखी आहात, इतरांनी आपण सुखी केलेलं आहे. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण जसं इथं बाबांच्या दरबारामध्ये आलेले आहोत, तसं ठिकठिकाणी सगळे आपल्या जिल्ह्यातच नव्हे, प्रांतात नव्हे, देशभर आणि देशातले माणसं ज्या ज्या देशात असतील, विदेशामध्ये सुद्धा हे कार्यक्रम सारखे चालू आहेत. पण गुरुची आपल्यावर अपार कृपा व्हावी. आपल्या जीवनातल्या ज्या गुंतागुंती आहेत त्या पार पडाव्यात. बऱ्याच वेळेस माणसाला वाचतं मग असं गुरुकडे गेले सगळं जर होते तर मग काहीच करण्याची गरज नाही, असा गैरसमज करून घेता कामा नये. आपलं पात्र सुद्धा आपण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये चांगली भिक्षा घेता येईल. आणि पात्र जर अपवित्र असलं तर वाढलेली भिक्षा सुद्धा अपवित्र होईल आणि विचार अपवित्र होऊन जातील. म्हणून पहिल्यांदा आपलं पात्र अंतःकरणरूपी पात्र हे स्वच्छ करा, मग देवधर्म करा. तुम्हाला निश्चितच सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे आपण अनुभवून राहिलो. बाबांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व मंडळी आलात, सर्व नेते मंडळी इथं आलेले आहेत. ज्यांच्याकडे जे जे काम आहे ते सर्व आतापर्यंत करत आलेले आहेत. आता हे सगळे नेते मंडळी बसले, पूर्वी होते, आज आहेत, पुढे येतील. हे सभा मंडपाची काढलेली स्कीम, पहिले मंदिर सोडून 4-5 फूट 6 फूट तरी माझा गॅप लागत होता. आमचे ते भुमरी साहेब एका गावामध्ये भाषणात म्हटले, दे चिटकून, म्हणले जे होईन ते पाहू आपण. नाही तर असा गॅप ठेवावा लागत होता, मंदिर आणि सभा मंडप. आता गॅप ठेवायचं काम नाही, एकच आहे, देशसेवा, ईशसेवा आणि धर्मसेवा. भगवान दत्तात्रय आपल्याला 3 मुखाने काय सांगतात? देश, धर्म आणि तिसरं काय? देव. देश अबाधित असेल तर धर्माचरण चांगलं करता येईल.
धर्माचरण केलं तर देवाची ओळख करून घेता येईल. म्हणून पहिल्यांदा देशाला महत्त्व दिलं, नंतर धर्माला महत्त्व दिलं. देव आहेच आपोआप, त्याला कुठं काय आणावं लागत नाही. पण देव, देश, धर्म आणि देव ह्या तिन्ही गोष्टी भगवान दत्तात्रय त्रिमुखामधून आपल्याला सांगतात आणि सर्वांचं जीवन उजळून टाकतात. ज्या संतांनी हे सुविचार आपल्याला दिलेले आहेत त्या संतांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करू. आमचे सर्व उपस्थित सर्व संत मंडळी, सर्वांचे काही नावं घेतले नाही आम्ही. सर्व गायक, वादक, सर्व मंडळींनी आताच पंढरीमध्ये पांडुरंगाची खूप चांगल्या प्रकारची सेवा केली. हे पखवाजी माणसं तर रोज त्या चंद्रभागेतून आंघोळ केल्यासारखेच होत होते. सगळे कपडे ओले व्हायचे. घाम निघालाच पाहिजे देवाच्या भजनात, चांगल्या कामात. घाम निघाल्याशिवाय शरीर चांगलं होत नाही. नाहीतर मग उन्हाळ्यात मग एसी थंड लावलं, थंड आता गरम लावलं, थोडं निसर्गाच्या सान्निध्यात राहणार, थोडं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता हे मोठी माणसे करतात सोय, पंखे फिरवा, एअर कंडिशन लावा. हे केलंच पाहिजे, ज्याच्याजवळ त्याने अवश्य करा. पण अति करण्याच्या, अति त्याचा फायदा घेण्याच्या मागे लागू नका, सगळं बिघडून जाईल. थोडं निसर्गाच्या सान्निध्यात, आणि ज्याने निसर्ग निर्माण केला त्याच्या सान्निध्यात राहण्याकरता श्रीगुरु शिकवतात. आणि त्या श्रीगुरूचा आजचा मुख्य दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणून सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. पंढरी क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल त्या सर्वांचं, इथे जे सेवा करणारी मंडळी आहेत, आता आपल्या सर्वांना अन्नदान ज्यांचं आहे, आमचे सोमानी परिवार मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने ते करतात. आता शेठजी गेलेले आहेत, पण आता 102 भले, 203 भले, 304 भले, चौघही बंधू आपल्या वडिलांच्या विचारांनी काम करून राहिलेले आहे. आणि सोमानी परिवाराचं अन्नदान आज आहे. त्यांची आपल्याला नम्र प्रार्थना आहे की प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही इथून जायचं नाही. यानंतर माऊलींचं भजन होईल, बाबांचं भजन होईल. आता आपण टायमाच्या पुढे गेलोच 15 मिनिट, अजून 15 मिनिट, 10-15 मिनिट लागतील. अर्धा तास आपण जास्त. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी 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 महाराज. श्री महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी 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 महाराज. समर्थ सद्गुरु
जगव्यापका जनार्दन नंदना अविनाश सकळ देवादी देवा कृपाळुआदिकेशवा नंदा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वंबरा सहस्रपादा सस्यकरा कमलनयना कमलापति सकल देवादी देवा महानंदा माता विश्वात्मकी देवी हेने वायुपुरारी कोशोने मदयारी पसारी देवांचिरंकरी साधु दया सत्तरवीरती मानो उका परस्परी करो मित्रमाने मुरिदांचे निरधारो विश्वस्वरण सूर्यमारो दोदेवाती रघुयारो धारिता वर्षते सकलम गणि ईश्वर शांति मानयानि आनवरत पुण्यकरी हेतुवरा सदा पदपदचिरारो एकना पुष्णामिजेयारो पूर्वोयति चंद्रवे सर्वाय सदा सज्जन सोये भजे गौरानी विशेष